Hello students, today we are going to discuss some types of substances, some of the metals asतील. So out of the metals, some materials are diamagnetic materials, ठीक है, diamagnetic substances, some are paramagnetic substances, आणि some are ferromagnetic substances. Now see, metal असेल, ठीक है, which are actually repelled or attracted by what? Magnet. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे, काहीतरी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतील. सो बेस्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कोण शो करतो? कोबाल्ट शो करतो तुम्हाला. ठीक आहे, सो बघूया आपण काय काय मटेरियलचे टाइप्स आहेत. सो व्हॉट इज डायमॅग्नेटिक सबस्टन्स? सो डायमॅग्नेटिक सबस्टन्स व्हिच इज वीकली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड डायमॅग्नेटिक सबस्टन्स. असे कोणते सबस्टन्स आहेत that are weakly repelled by the magnetic field. So weakly repelled by magnetic field magnets are called diamagnetic substances. So आता हा पार्ट जो आहे टोटली इट इज डिफरंट फ्रॉम फिजिक्स. फिजिक्स डिफरंट म्हणण्यापेक्षा कसं जनरली जे आपण फिजिक्स शिकतोय, मेकॅनिक्स बघा, ऑप्टिक्स असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, सो वी आर हॅव्हिंग डेरिव्हेटिव्स. खूप सारे आपल्याला प्रूफ्स आहेत, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, बट इन दिस पर्टिक्युलर इन दिस चॅप्टर वी आर हॅव्हिंग ओनली theoretical concepts. So see, diamagnetic substances which are weakly repelled by magnets. The magnet weakly repelled होतात. Now in these materials the electrons are randomly distributed. Electrons चे ओरिएंटेशन आहे ते रँडमली असतं, आणि जर इलेक्ट्रॉन्स रँडमली डिस्ट्रीब्युटेड असतील तर काय होईल? इफ इलेक्ट्रॉन्स आर रँडमली डिस्ट्रीब्युटेड तर प्रत्येकाची डायपोल मोमेंट वेगवेगळ्या डायरेक्शनला असतात. ठीक आहे, सो डायपोल मोमेंट इज इन ऑल डायरेक्शन, and if the dipole moments are in all the directions, so opposite direction dipole moments will cancel each other. जे opposite direction dipole moments आहेत ते cancel होतील. कसं काय? वेक्टर लॉ. हां, सो वेक्टर लॉ काय ॲडिशन चा? if opposite vectors are there, the angle between the opposite vectors is 180 degree, and 180 degree असेल तर काय होतं? सबट्रॅक्शन होतं. ठीक आहे ना? सो काय आहे? इलेक्ट्रॉन्स आर इन रँडम ओरिएंटेशन, hence magnetic dipole moment of electrons cancel each other. एकमेकांना ते कॅन्सल करतात. सो नेट डायपोल मोमेंट किती असणार आहे? 0 असणार आहे. सो नेट डायपोल मोमेंट इज 0. ओके, नाउ सी when these materials are weakly repelled by magnet, so in this case काय होणार? repulsion होणार आहे. so for example एखादा इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन इकडे आहे, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन इकडे आहे, आणि इलेक्ट्रॉनचं मोशन पण या साईडला. मॅग्नेटिक फील्ड इकडे अप्लाय केलेलं आहे आणि इलेक्ट्रॉनचं मोशन इकडे आहे, तर काय होणार आहे? ऍक्च्युली हा मॅग्नेटिक फील्ड याच्यावरती कुठे ऍक्ट होणार? जर इकडेच ऍक्ट होत जाणार आहे, दॅट मीन्स अट्रॅक्ट करतोय. सो दिस मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट्स ऑन दिस इलेक्ट्रॉन इन अपोजिट डायरेक्शन. व्हाय अपोजिट डायरेक्शन? कारण काय सांगितलं इथं पहिल्यांदाच आपण डेफिनेशन बघितलं की दिस मटेरियल्स आर रिपेल्ड बाय द मॅग्नेट. ठीक आहे ना? पण रिपेल करणार म्हणजे इफेक्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड इज इन अपोजिट डायरेक्शन. मग याच्यावर जर इफेक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, सो फॉर एक्झाम्पल इफ यू थ्रो अ बॉल इन और इफ यू थ्रो अ स्टोन इन एयर, द ग्रॅव्हिटी ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन and motion of the stone is in the upward direction. So gravity is in the opposite direction to the motion. Stone पुढे चाललाय वरती and gravity is opposite मध्ये. In that case what will happen? The stone slows down. Stone काय होतो? हळूहळू त्याची वेलोसिटी कमी होत जाते, टॉप पॉइंटला 0 होते, परत तो खाली येतो. तुम्ही गाडीकडे चाललाय आणि ब्रेक मारला तर काय होणार? गाडी हळूहळू स्पीड कमी करणार आहे, व्हेकलचं स्पीड स्लोज डाऊन होणार आहे. सो दॅट मीन्स व्हेन फोर्स इज इन अपोजिट डायरेक्शन द इलेक्ट्रॉन विल स्लोज डाऊन. So see here, if the magnetic field is in the same direction to the orbital magnetic moment, इलेक्ट्रॉनची जी orbital magnetic moment आहे त्याच्या सेम डायरेक्शनला असेल, दोन्ही इकडे चालले असेल, तर याच्यावरती हा याला रिपेल करतो. मग हा रिपेल आहे, सेम म्हणजे काय? याच्यावरती रिपल्शन येणार आहे. जर हा इलेक्ट्रॉनची डायरेक्शन याच्या अपोजिट असेल तर काय होणार? ठीक आहे, सो हे बी एक्सटर्नल, याची डायरेक्शन इकडे आहे, इलेक्ट्रॉनची इकडे डायरेक्शन. आता याची क्वालिटी काय? या मटेरियलला रिपेल करतं. डायमॅग्नेटिक मटेरियल गेट्स रिपेल्ड बाय द मॅग्नेट. मग रिपेल करतं. आता हे अपोजिट आहे, सो अपोजिट ऑफ रिपेल विल बी अट्रॅक्ट. म्हणजे ह्याला काय करणार? हा अट्रॅक्ट करणार म्हणजे याला काय करणार आहे? हा किंवा तुम्ही अनदर वे मध्ये असं समजू शकता की हा जर याला रिपेल करतो तर हा इकडे चाललाय,
मला म्हणा असं तू चाललायस ना तर जा, कारण का रिपेलच करायचं ना, मग हा असाही कुठं चाललाय, अपोजिट डिरेक्शनला चाललाय. सो त्यामुळे हा याला काय करणार आहे, सपोर्ट करणार या मोशनला. या मोशनला का सपोर्ट करणार, याची क्वालिटी काय, रिपेल करणं. मग रिपेल करणं जर प्रॉपर्टी आहे डायमॅग्नेटिक मटेरियलला, मॅग्नेट रिपेल करतं, हा असा पण दूर चाललाय, म्हणजे काय, रिपेलिंगला हा सपोर्ट करतोय. सो व्हेन इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग इन अपोजिट डिरेक्शन देन स्पीड इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे ना. आणि जो तो जर त्याच्याकडे जर येत असेल, हा इलेक्ट्रॉन त्याच्या साईडला जर मॅग्नेटकडे जर येत असेल तर काय होणार आहे, अट्रॅक्शन टाइपचं मोशन आहे. मग त्यावेळी मॅग्नेटिकची प्रॉपर्टी काय, रिपेल करणं, म्हणजे त्याला येऊ नको म्हणणं, थांब म्हणणं. ठीक आहे. इन दॅट केस इट विल बिकम स्लोज डाऊन. ठीक आहे. So when electrons orbital movement, magnetic movement is in the same direction of magnetic movement, magnetic field, then it will be slows down. When it is in the opposite direction, then it will be speeds up. Okay. So then what is the conclusion? So we can conclude that the resulting magnetic movement is in the opposite direction. आपण हे conclude करू शकतो की resulting movement कुठे आहे, opposite direction मध्ये. Now suppose if एक thin rod है, now this is placed in external magnetic field. Suppose हा external magnetic field मध्ये असा प्लेस केला, हा पोल पण रिपेल करणार, हा पोल पण रिपेल करणार. Suppose this is a thin rod which is suspended in the air and suspended in the magnetic field. Now this pole also repel this edge and this pole also repel this edge. So हा काय होणार आहे, रिपेल नाही करेगा. परत असं यायचं म्हटलं तर परत करणार रिपेल होणार, म्हणजे हा फायनली कुठं स्टॉप होणार, इट विल स्टॉप ॲट द राईट अँगल. जसा होता त्याच्या परपेंडिक्युलर स्टॉप होणार आहे. सो रिपेल होऊन इट विल अलाइन इटसेल्फ ॲट द राईट अँगल. सो हेन्स दिस मटेरियल इज रिपेल्ड अँड सेट इटसेल्फ ॲट द राईट अँगल. ठीक आहे ना. सो असं जर आपण सस्पेंड केलं तर हा टर्न होऊन राईट अँगल मध्ये असा राईट अँगल मध्ये इथं ठेवणार आहे. 3D मध्ये आता राईट अँगल ड्रॉ करता येत नाही, म्हणजे फ्रॉम बॅक टू फ्रंट असा होतो पुन्हा. आता कसं आहे, लेफ्ट टू राईट आहे आणि हा फायनली कसा होणार आहे, फ्रॉम बॅक टू फ्रंट. ठीक आहे. हियर ससेप्टिबिलिटी इज नेगेटिव्ह as temperature decreases. This we have discussed in last class. As in conductors, when temperature decreases, conductivity increases, and at absolute zero temperature, that is 0 Kelvin, minus 273 degrees Celsius, it becomes superconductor, or we call it as perfect diamagnetism. And this phenomenon is called Meissner effect. This phenomenon is called Meissner's effect. Meissner's effect. What is Meissner effect? When if you decrease the temperature of the conductor, the conductivity increases because vibration reduces. And vibration reduce झाल्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचे मूव होतात कंडक्टर मध्ये, त्यांना कोणी अपोज करणार नाही. कंडक्टिव्हिटी increases at the absolute zero temperature. The conductors become superconductor and the material become perfect diamagnetism. Why perfect diamagnetism? कंडक्टरचा करंट वाढला. if current increases, आपण बघितलं राईट हँड थांबून, if current increases, magnetic field will also increase. So magnetic field increase, that means the material becomes perfect diamagnetism, and this effect is called Meissner's effect. This point here also we have discussed. Diamagnetism is universal. Okay, diamagnetism is universal means what? It is present in all the materials in the universe. Diamagnetism is present in all the materials in the universe, but it is in small amount when the material is paramagnetic or ferromagnetic. If material is paramagnetic or ferromagnetic, the amount of diamagnetic particles is less, so it is hard to detect or difficult to detect the diamagnetism of paramagnetic and ferromagnetic. Obviously, जर ते diamagnetic नसतील, so तिथं त्याचं प्रमाण काय असणार आहे, कमी असणार आहे. Now we are going to see some properties of diamagnetic substances. So ही property आपण बघितले, suspended thin rod placed in external magnetic field sets in perpendicular direction. आताच आपण बघितले, if thin rod is placed in external magnetic field, it will align itself in a perpendicular direction. Then आता जे आपण बघत होतो, in all the cases we have applied external magnetic field which is constant. External magnetic which is constant, we call it as uniform. Uniform म्हणजे काय, कॉन्स्टंट. तुम्ही सगळेजण स्कूलला तुमचा युनिफॉर्म असतो.
युनिफॉर्म का म्हणतात? आधीच्या काळात ज्यावेळी रवींद्रनाथ टागोरांच्या काळात आश्रम होते त्या काळात ही पद्धत आली युनिफॉर्म. का आली युनिफॉर्म पद्धत? तर श्रीमंताच्या मुलांकडे चांगले कपडे असायचे, गरिबांच्या मुलांकडे जराशे मळके वगैरे कपडे असायचे. ठीक आहे. मग तिथं काय झालं की समाजामध्ये जी गरिबी किंवा श्रीमंती यांच्यामधला जो अंतर आहे हे दिसू लागलं. मग त्या सर्वांना तिथं सर्वजण ज्ञान घ्यायला आलेले आहेत, सर्वांना सेम हे करायचं आहे. सो युनिफॉर्म हा कन्सेप्ट आला. म्हणजे युनिफॉर्म म्हणजे तुमचा ड्रेस नव्हे, युनिफॉर्म म्हणजे सेम. युनिफॉर्मचं मिनिंग काय आहे? सेम आहे. ठीक आहे ना. सो कॉन्स्टंट. सो व्हेन बी एक्सटर्नल इज कॉन्स्टंट त्यासाठी आपण बघितलं. बट इफ बी एक्सटर्नल इज नॉट कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म. इफ इट इज प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म एक्सटर्नल फील्ड म्हणजे काय? जे मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं आता हे कुठं बघायला मिळेल? समजा बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेटच्या जवळ काय असणार आहे? नियर टू द पोल्स ऑफ बार मॅग्नेट द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर क्लोजर. जसं जसं दूर जाणार तसं काय होणार? मॅग्नेटिक फील्ड्स आर वाइडर. ठीक आहे ना. हे आपण पाहिलं. इथं काय आहे? डेन्सिटी जास्त आहे, इथं काय? डेन्सिटी कमी आहे. सो इन दिस केस हियर मॅग्नेटिक फील्ड इज मोर और मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग, हियर मॅग्नेटिक फील्ड इज वीक. और suppose आपण right hand thumb rule बघितला, if current is passing through a conductor and the curved finger shows the direction of magnetic field, आता this direction field is inversely proportional to the square of the distance. Where we have studied in the Biot-Savart's law. Biot-Savart's law आपण काय बघितलं? Magnetic field mu naught upon 4 pi I dl upon r square असं बघितलं. सो इथं काय? Magnetic field is inversely proportional to the square of distance. म्हणजे काय? Magnetic field constant आहे का? नाही. कंडक्टर पासून तुम्ही जसं जसं दूर जाल तसं तसं मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. दॅट मीन्स नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अँड वेअर दिस टाइप ऑफ मटेरियल्स आर प्लेस्ड इन द नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन दिस मटेरियल मूव फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट टू वीकर पार्ट. स्ट्रॉंग पार्ट कडनं वीक पार्ट कडे मूव होणार आहे. ठीक आहे ना. आता स्ट्रॉंग पार्ट कडून वीक पार्ट कडे का? कारण काय प्रॉपर्टी आहे मटेरियलची? रिपल्शन. रिपल्शन आहे म्हणून स्ट्रॉंग मॅग्नेटिझम कडून कुठे जाणार आहे? वीकर पार्ट कडे जाणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट इथंच आपण बघितलं टेम्परेचर वाढवलं तर काय होतं? इन केस ऑफ कंडक्टर इफ यू इनक्रीज द टेम्परेचर कंडक्टिविटी रिड्यूसेस अँड ॲट सम टेम्परेचर द कंडक्टर बिकम्स इन्सुलेटर. कंडक्टर बिकम्स इन्सुलेटर. दॅट इज कॉल्ड क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर दिस डायमॅग्नेटिक मटेरियल्स लूज देअर मॅग्नेटिझम. आपण काल बघितलं होतं व्हॉट इज क्युरी लॉ. क्युरी लॉ द magnetization is proportional to C B external upon T. Magnetization is inversely proportional to temperature. Means as temperature increases, magnetization will reduce. ठीक है ना. मग टेम्परेचर वाढणार तसं मॅग्नेटायझेशन रिड्यूस होणार. हे कसं काय? टेम्परेचर वाढलं तर ऑब्वियसली काय होणार आहे? कंडक्टिव्हिटी रिड्यूस होणार आहे, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार, कंडक्टिव्हिटी रिड्यूस होणार आणि इट विल बिकम इन्सुलेटर. And at specific temperature when the material completely loses its magnetism and that temperature is called Curie temperature. It is around 768 degrees Celsius in pure iron. Yeah, 768 degrees Celsius in iron. ठीक है ना? That is Curie temperature and that is you are going to study in mechanical engineering. Okay. Now, so if B external is absent, if there is no external field, that time magnetic movement is zero. External field कधी नसणार जेव्हा टेम्परेचर वाढेल किंवा अप्लायच केलं जाईल. इथं काय बघितलं पाहिलं? डायमॅग्नेट्स लूज देअर मॅग्नेटिझम इफ बी एक्सटर्नल इज अप्लाइड इज रिमूव्ड. सो व्हेन देयर इज नो मॅग्नेटिक फील्ड नसेल तर डायमॅग्नेटिझम वरती मॅग्नेटिझम येणार नाही. नाउ these are some practical आहे. ठीक आहे. If watch glass containing small quantity of dimagnetic liquid shows depression in the middle. So watch glass मधून आपण असं मटेरियल घेतलं. ठीक आहे. अशी watch glass मध्ये एकदम पोल्स ठेवलेले मॅग्नेटचे नॉर्थ साऊथ तर डिप्रेशन इन द मिडल. ठीक आहे. सो हे लिक्विड आहे इथे डिप्रेस होणार. ओके. नाउ suppose if you have YouTube and YouTube मध्ये तुम्ही व्हिडिओ बघता ते YouTube मध्ये. ठीक आहे. लॅबोरेटरी मध्ये जी YouTube असते YouTube मॅन्युअल व्हिडिओ. ठीक आहे. सो इथं काय होतं? If you apply external magnetic field
ऑन वन ऑफ द आर्म, एक आर्म, याला दोन आर्म आहेत, YouTube मध्ये दोन आर्म असणार आहेत, आणि एका आर्मवरती जर इफ यू अप्लाय big external magnetic field, then in that arm the liquid dynamic material क्या होना है, it goes down, ठीक है ना, it goes down और its height decreases, ठीक है ना, आणि एका साइडला काय होणार आहे, it will rise up, ठीक आहे. So fall of liquid म्हणू शकता इथं rise of liquid. So fall of liquid in diamagnetic material in the arm where external magnetic field is applied. Now suppose if diamagnetic gases are placed, so gases मध्ये पण काय होणार आहे, हे 90 डिग्री वरती टिल्ट होणार आहे. सो गॅसेस जे आहेत, आता इथे कसं लिक्विड आपण प्लेस करू शकतो, सॉलिडचं बघितलं, सी इफ यू हॅव 3 टाइप्स ऑफ मटेरियल, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. कशाचे मटेरियल म्हणतो आपण, डायमॅग्नेटिकचे 3 टाइप्स आहेत, ठीक आहे ना, कोणते कोणते, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिडला तुम्ही काय केलं, रॉडला आपल्या हे केलं, तर नसेल रॉड नसेल तर काय होणार, ग्रॅव्हिटीने खाली पडून जाणार, ग्रॅव्हिटीने खाली पडणार, मग तुम्हाला रॉड लावायला लागणार. लिक्विडला रॉड लावू शकता का, नाही लावू शकत. मग सॉलिड आहे तर तो काय 90 डिग्री होणार. हां, गॅसेसला रॉड लावू शकतो का, नाही, पण गॅसेस पण काय खाली जमिनीवर जाणार का, नाही, कारण गॅसेसची डेन्सिटी काय खूप कमी आहे. सो गॅसेस काय हवेत राहतील. सो गॅसेस जर राहिले तर गॅसेस पण काय होणार आहे, 90 डिग्री वरती येणार. सो सॉलिड आणि गॅसेस 90 डिग्री वरती येतील. हां, इन केस ऑफ सॉलिड द कंडिशन इज दॅट यू हॅव टू सस्पेंड इट. सस्पेंड म्हणजे काय, इथून तुम्हाला लटकावं लागणार आहे सॉलिड. ठीक आहे, लिक्विडला तुम्ही तसं करू शकता. सो इन केस ऑफ लिक्विड वी हॅव स्टडीड दिस. ठीक आहे, ओके. नाउ विच आर द एक्झाम्पल्स ऑफ द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर कोणते कोणते एक्झाम्पल आहेत बघा. पहिला आहे सिल्वर आहे, नंतर लीड आहे, सिलिकॉन आहे, नायट्रोजन आहे, सोडियम क्लोराइड आहे, बिस्मथ आहे, कॉपर आहे, अँटीमनी आहे, गोल्ड आहे, मर्क्युरी आहे, वॉटर आहे आणि एअर आहे आणि हायड्रोजन आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ठीक आहे, सो सिम्बॉल्स मी लिहिले त्याचे नाव तुम्ही लिहून घ्या. सो इथं बी आय फॉर बिस्मथ, एस बी फॉर अँटीमनी. ठीक आहे ना, इथं कन्फ्युजन होऊ नका. बिस्मथ, अँटीमनी आणि पी बी फॉर लेड. ठीक आहे ना. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ठीक है. So now we have finished diamagnetic substances. In the next lecture we will study paramagnetic substances and after that ferromagnetic substances. Thank you.